वर्षभरापूर्वी पुण्यात वनराज आंदेकरचा अंत्यविधी आणि त्याच वेळी शस्त्रपूजनाची शपथ आणि आता गणेश विसर्जनाच्या पूर्वसंध्येला उडालेला रक्तरंजित गँगवॉर। पुण्यातील आंदेकर कोमकर टोळी युद्धात आता नातवाचा बळी गेलाय। आंदेकर विरुद्ध कोमकर दोन कुटुंबात टोळी युद्ध कसं सुरू झालं याचा रक्तरंजित इतिहास आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया। पुण्यात एकीकडे गणेश उत्सवाचा जल्लोष सुरू होता तर दुसऱ्या बाजूला नानापेठ परिसरात मात्र रक्तरंजित टोळी युद्धाचा मोठा स्फोट झालाय। पोलीस कमिशनरांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांचा रूट मार्च संपल्यानंतर अवघ्या 2 तासातच धाडधाड गोळ्या झाडल्या गेल्या आणि मोठा गदारोळ माजला। दिनांक 5 सप्टेंबर 2025 वार शुक्रवार रात्री 7:30 ते पावणे 8च्या सुमारास 20 वर्षांच्या आयुष उर्फ गोविंद गणेश कोमकर आपल्या मित्रांसह घराजवळ उभा होता। अचानक 2 शस्त्रधारी समोर आले आणि क्षणार्धात 3 गोळ्या झाडल्या गेल्या। आयुष जागीच कोसळला। क्लासवरून घरी परततानाच त्याच्यावर घात झालाय आणि आरोपी फरार झाले। सुडाची शपथ आणि नातवाचा बळी घेतला। माजी नगरसेवक आणि आंदेकर टोळीचा आधारस्तंभ वनराज आंदेकर याचा 1 वर्षापूर्वी खून झाला होता। त्याच प्रकरणातील आरोपी गणेश कोमकर आणि आता बदल्याच्या हव्यासापोटी कोमकर याच्या मुलाचा बळी घेतलाय। टोळी युद्धाच्या वैरातून जन्मलेल्या या खुनामुळे शहरात मात्र दहशतीचं सावट आहे। माजी नगरसेवक वनराज आंदेकर याच्या कुटुंबातील वैर आणि घरगुती वादातून अखेर रक्तरंजित असा शेवट झालेला आपल्याला पाहायला मिळतोय। परंतु याचं कारण काय तर ते ठरतंय एक दुकान। वनराज यांचे काका उदयकांत आंदेकर यांनी कोमकर कुटुंबाला दुकान व्यवसायासाठी दिलं होतं, मात्र मनपाच्या अतिक्रमण कारवाईत हे दुकान पाडलं गेलं। याच घटनेचा राग मनात ठेवून कोमकर कुटुंबाशी झालेल्या मतभेदातून वनराज आंदेकरची निर्घृण हत्या 1 सप्टेंबर 2024 रोजी करण्यात आली। सख्खी बहीण पक्की वैरी प्रॉपर्टीसाठी भावाला संपवलं। आंदेकर कुटुंबातील एका मुलीचं लग्न कोमकर कुटुंबात झालं होतं। घर, दुकान आणि नातेसंबंध या सगळ्या गोष्टी असूनही घरगुती वाद वाढतच चालले। त्याचा परिणाम थेट हत्येपर्यंत पोहोचला। यात वनराजच्या बहिणीचा दीर असलेला गणेश कोमकर हा मुख्य आरोपी। या खुनाचा बदला घेण्यासाठी आंदेकर गटाने रेकी करून गणेश कोमकरच्या मुलाची हत्या केल्याचं बोललं जातंय। शहरात अशी चर्चा रंगली आहे। याच काळात आंदेकर गट आणि सोमनाथ गायकवाड यांच्यातील टोळी युद्धाचं जुनं वैरही पेटलेलं होतं। 2023 मध्ये आंदेकर गटाने शुभम दहीभाते आणि निखिल आखाडेवर केलेल्या हल्ल्यात निखिलचा मृत्यू झाला होता। त्यानंतर गायकवाड टोळी सूड घेण्यासाठी सतत संधीचीच वाट पाहत होती। याच परिस्थितीचा फायदा घेत कोमकर गटाने सोमनाथ गायकवाडला वनराज आंदेकरच्या हत्येची सुपारी दिल्याचं पुढे उघड झालं। आंदेकर घराण्याच्या गँगवॉरचा इतिहास। आंदेकर घराणं पूर्वीपासूनच गँगवॉरच्या इतिहासाशी जोडलेलं। बंडू आंदेकर या गटाचा प्रमुख मानला जातो। 90च्या दशकात आंदेकर विरुद्ध माळवदकर गँगवॉर मोठं गाजलं होतं। त्याच वेळी प्रमोद मावळतकरचा खून करण्यात आलेला होता। या प्रकरणात बंडू आंदेकरला जन्मठेपेची शिक्षा देखील झाली होती। शिक्षा भोगल्यानंतर तो पुन्हा बाहेर आला आणि आंदेकर गटाची ताकद पुन्हा वाढू लागली। राजकीय क्षेत्रातही या कुटुंबाचा मजबूत दबदबा होता। वनराज आंदेकर हे 2017 मध्ये पुणे महापालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आले। 2017 ते 2022 या कालावधीत त्यांनी पद भूषवलं। त्याआधी त्यांच्या आई राजश्री आंदेकर यांनी 2007 आणि 2012 या 2 सलग टर्ममध्ये नगरसेविका म्हणून काम पाहिलं होतं। तर वनराज यांचे चुलते उदयकांत आंदेकर हे देखील नगरसेवक राहिले होते। राजकीय दबदबा आणि गुन्हेगारी जगाचा संगम। गणेश उत्सवाच्या उत्साहात पुण्यात पेटलेला आंदेकर कोमकर गँगवॉर हे केवळ 2 टोळ्यांचा वैर नाही तर कुटुंबीय नातेसंबंध, घरगुती वाद, राजकीय दबदबा आणि गुन्हेगारी जगाचा संगम असं दिसतंय। एका नगरसेवकाचा अंत, नातवाचा बळी आणि सुडाची शपथ या रक्तरंजित संघर्षामुळे पुणे पुन्हा एकदा हादरलंय। आता प्रश्न असा आहे की पोलीस कारवाई आणि राजकीय हस्तक्षेपाच्या छायेत या गँगवॉरचा शेवट होणार की पुन्हा एकदा हत्येची नोंद शहरांच्या फक्त रस्त्यांवरच उमटणार। मंडळी, तुम्हाला काय वाटतंय कॉमेंटमध्ये नक्की व्यक्त व्हा आणि अशीच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लेट्स अप मराठीला सर्व सोशल हँडलवर फॉलो करा। सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्स अप मराठी। सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्स अप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना। त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले। बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा।
जो कि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ऍप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.